हळद आपल्या जेवणामध्ये असतेच असते, पण हळद कधीही कच्ची वापरायची नाही, ती फोडणीमध्येच वापरायची. हळद कच्ची वापरली तर काय होईल? नमस्कार, आज हळदीविषयी बोलूया. हळद हा अस्सल भारतीय मसाल्यातलं एक व्यंजन आहे. भारतीय मसाले जे आहेत हे जगामध्ये ओळखले जातात त्यांच्या औषधी गुणांमुळे. दुर्दैव आहे या परदेशी सगळ्या लोकांचं की त्यांना मसाल्याचे पदार्थांची नावं सुद्धा माहित नाहीयेत हो. आत्ता आत्ता त्यांना कळायला लागलंय काळी मिरी आणि हळद. दालचिनीचा ते वापर करतात फ्लेवरसाठी, ओ बिस्किटात वापरतायत ते दालचिनीचा फ्लेवर म्हणून. परंतु दालचिनीचे अन्य उपयोग जे आहेत, जसं कोलेस्ट्रॉल कमी करणं आहे, हृदयरोग आहे, ब्लड प्रेशर आहे, डायबिटीस आहे, माहितीच नाही होत. दुर्दैवी यासाठी म्हणतोय. म्हणून भारतीय शास्त्र, भारतीय पद्धतीने जर आपण अभ्यासलं तर त्याचे फायदे जास्ती होतात. हळद याच्यावर पेटंट घेण्याचा सुद्धा परदेशी शास्त्रज्ञांनी प्रयत्न केलेला होता. परंतु आमचे शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांनी प्रयत्न करून हळदीवरचं आणि बासमती तांदळावरचं पेटंट आपल्याकडेच राखण्यात त्यांना यश मिळालं. हे भारतीयांना कधी डाटा एंट्री आणि रेकॉर्ड किपिंग हे कधी माहितीच नव्हतं. पण परदेशी मात्र सगळे त्याच्यात निष्णात. सगळा डाटा म्हणजे आज जसे पीएचडीचे थिसिस किंवा डॉक्टरेट मेजरचे थिसिस, डाटा कागद काय सांगतो, प्रत्यक्षात तुम्ही ते पेशंट बघितलेले असा अगर असू देत नको. डाटा कागदावर बोलतोय ना, कागद सच बोलता है. पुरावा हा सगळ्यात महत्वाचा असतो. त्याच पद्धतीमध्ये त्यांनी एव्हिडन्स तयार करून ठेवलेले होते आणि हळद आमची असं सांगण्याचा प्रयत्न करत होते. असो, हळद हे अत्यंत चांगलं तुम्हाला माहित असलेला उपयोग जंतुनाशक आहे. कुठेही जखम झाली पहिल्यांदा हळद लावतात का? जंतुनाशक आहे, अँटीसेप्टिक आहे, जखम भरायला मदत करतो. त्याच्यामध्ये कडू चव सगळ्यात प्राधान्याने आहे, तुरट चव पण आहे, थोडी तिखट पण आहे, स्ट्रिंजेंट एक वास येणारा, एक उग्र वास येणारा एक पदार्थ असतो त्याच्यामध्ये. केमिकल अनालिसिस मध्ये जाण्याची आवश्यकता नाहीये. आयुर्वेद सांगतो शब्द स्पर्श रूप रस गंध याप्रमाणे परीक्षा करत जर तुम्हाला जे जे गुण जसे दिसतात तसे वापरत जावा. चंदन हे त्याची पावडर वापरण्यापेक्षा उगाळून वापरण्यात फायदा जास्ती आहे. तशी हळद जी आहे औषधात जेव्हा वापरायची असते, लेप या स्वरूपात जेव्हा वापरायची असते, हळकुंड उगाळायचं. हळकुंड म्हणजेच हळद असते हे सुद्धा काही जणांना माहिती नाहीये हो. हळद ही खाली लागत असते, झाडाला वर लटकलेली नसते. आजच्या पुढच्या पिढीला तेही सांगावं लागेल. ह्या शेंगा असतात का, शेवग्याची शेंग असते तशी हळदीची शेंग असते का हो, असं मला एका पेशंटने सुद्धा विचारलेलं होतं. मस्करी नाही, खरोखरच सांगतोय. म्हणून म्हटलं की या सगळ्या वनस्पतींची आपल्या भारतीय म्हणून यांची ओळख पाहिजे. उगाळून लावण्यासाठी खता काढणं नावाचा एक प्रकार आमच्याकडे होता. कुठे पाय मुरगळला, कुठे सूज आली, कुठे दगड लागलाय, हळदीचा लेप लावायचा. हळकुंड, वेखंड, रक्तचंदन, जायफळ आणि तुरटी हे 5 पदार्थ जेव्हा एकत्र उगाळले जातात आणि जे गंध तयार होतं, जर असं खतखतवायचं म्हणून त्याला खता असं म्हणतात. खतखतवणं हा सुद्धा मराठी शब्द आता काही जणांना माहिती नाहीये. गॅसवर ठेवणं आणि एक कड काढणं म्हणजे खतखत आणणं असं म्हटलं जातं. मग ते एक खतखत आल्यानंतर ते जेवढं गरम असतं बोटांनी काढून घेण्या एवढं, आणि त्याचा लेप जर तुम्ही लावलात तर कुठेही मुरगळलेलं असलं किंवा पाय दुखत असला, गुडघा दुखत असला तर तिथे लेप लावून टाकायचा. लेप वाळेपर्यंत ठेवायचा आणि नंतर काढून टाकायचा, तरी सुद्धा आपल्याला खूप छान फायदा होतो. हल्दी और चंदन का अनोखा संगम, मेरी ब्युटी का राज क्या है. आपण जाहिरात बघितलेली आहे. ओ बाई हीच हळद, हो हीच हळद वापरली जाते. चंदन आणि हळद असं उगाळून समजा चेहऱ्याला लेप लावला, निखार निखार सा चेहरा खुलता है. कृत्रिमपणा नकोय, परंतु नैसर्गिक आपल्याला जे त्याच्यातले अँटीबॅक्टेरियल तत्व जे पाहिजे, त्याच्यातलं एक पिवळेपणाची झाक जी असते, जी तेज वाढवणारी आहे, अग्निभाभूत आहे प्रत्यक्ष, आणि त्यामुळे शरीरातला अग्नी वाढवायला मदत करत असते. हळद आपल्या जेवणामध्ये असतेच असते, पण हळद कधीही कच्ची वापरायची नाही, ती फोडणीमध्येच वापरायची. हळद कच्ची वापरली तर काय होईल हो? त्या कोरोनाच्या काळात हळदीचे काढे करून प्यालेत लोक भीतीमुळे, आणि आयुर्वेदाच्या नावाखाली काय जे काय धिंगाणा सगळ्यांनी घातलेला होता त्याचे साईड इफेक्ट सुद्धा भोगायला लागले. काय आयुर्वेदाला साईड इफेक्ट असतात? असतातच ना. ज्याला इफेक्ट आहे त्याला साईड इफेक्ट तर असणारच. त्यामुळे ही हळद ज्यांनी कच्च्या स्वरूपात काढे करून जे प्यायलेले आहेत त्याने पुढे 2 दिवसांनी त्यांची मुळव्याध चाळवलेली आहे. संडासमधनं रक्त पडायला सुरुवात झालेली आहे. एवढी हळद उष्ण आहे. मग हळद आपल्याकडे कशी सांगितली वापरायला? फोडणीमध्ये हळद सांगितलेली आहे. पोह्यांवर हळद अशी कच्ची नाही घालायची, लोणच्यामध्ये फोडणीमध्ये. तुम्हाला ताकाची कढी फोडणीमध्ये हळद. आता ते एक टर्मरिक लाटे नावाचा एक रशियन प्रकार आपल्या भारतामध्ये आला.
त्यांना हळद आत्ता कळली आणि त्यांनी ते गोल्डन मिल्क या नावाने, टर्मरिक लाटे या नावाने, अरे 250 रुपयाचं एवढंसं दूध करवंटीत न देतात, आम्ही करवंटी अशी टाकून देतो, त्याला त्यांनी मस्तपैकी 5 स्टार रूप दिलं आणि 250 रुपयाला कर्टीभर दूध ते देतात. हळद घातलेलं दूध, हे हळद घातलेलं दूध आयुर्वेदामध्ये सांगितलेलं नाही. हे विरुद्धांना होणार आहे. एक उष्ण आणि एक थंड असे दोन पदार्थ, दोन वेगवेगळ्या वीर्यांचे पदार्थ जेव्हा एकत्र येतात तेव्हा तेही विरुद्ध सांगितलेलं आहे. हे वीर्य विरुद्ध आहे, हे रस विरुद्ध आहे. हे एकत्र केलं की ते दूध नाचतंय आणि त्यामुळे या हळदीच्या फार मागे लागायचं नाहीये. हळदीचा तिखटपणा कमी करण्यासाठी हळद पहिल्यांदा शिजवून घेतली जाते आणि मग वाळवली जाते, त्याच्यातला तिखटपणा कमी करण्यासाठी. ओरिजिनल हळद जर औषधात वापरायची असेल तर ती आधी शिजवायची नाही. त्याच्यात काही जण चुना पण घालतात त्याला थोडासा रंग चांगला येण्यासाठी. असंही करण्याची काही गरज नाहीये. मुळात हळद जी आहे ही नुसती छाया शुष्क सावलीमध्ये वाळवायची आणि एकदा त्याचं वरचं आवरण टणक झालं, चांगली पक्की वाळली की मग उन्हात वाळवले तरी चालतात. मग त्याला बरड लागत नाही, टोके लागत नाहीत. हळदी सुद्धा जंतुनाशक सांगितलेलं आहे, पण त्याच्याला सुद्धा बरड लागतेच ना, त्याच्यामध्ये सुद्धा काही टोके पडतातच. म्हणजे निसर्गाने हळदीच्या संपर्कामध्ये काही जंतूंना सुद्धा प्रवेश दिलेला आहे. कडुनिंबाच्या पानांना आणि तुळशीच्या पानांना सुद्धा कीड लागतेच ना, मग त्यांना ती कीटनाशक का होत नाही? ती त्यांना कीटनाशक होते कारण आपल्याला त्या पदार्थातले इतर गुण आपल्याला माहिती नसतात. त्यामुळे हळदीचे हे गुण लक्षात ठेवायचे. हळद कधीही कच्ची वापरायची नाही. जेवताना देखील ती आपण लोणचं, भाजी, फोडणी या स्वरूपामध्येच वापरायची आहे, तर हळदीचे अधिक चांगले फायदे आपल्याला मिळत असतील. हळद एका वेळी अर्ध्या चमच्यापेक्षा जास्ती एका जेवणामध्ये, एका राईस प्लेटमध्ये येता नये. यापेक्षा जर जास्ती झाली तर हळदीचे सुद्धा तोटे होतात. योग्य मात्रेत जर वापरलं तर हळद पचनाला मदत करते, कफ कमी करायला मदत करते, कोलेस्ट्रॉल कमी करायला मदत करते, ट्रायग्लिसराइड्स कमी करायला मदत करते, एक्स्ट्रा फॅट कमी करायला मदत करते, त्वचेवरचे काळे डाग येणं किंवा या पद्धतीत इन्फेक्शन होणं, जांघेमध्ये काळे डाग येणं, हे सगळे आजार हळदीमुळे कमी होतात. पोटात घेतल्यानंतर लिव्हरला शुद्धीकरणासाठी जे पदार्थ आवश्यक आहेत त्याच्यात 1 नंबरला हळद येते. त्यामुळे हळदीला योग्य रीतीने जर तुम्ही वापरलं तर हळदीसारखं सोन्यासारखं शरीर तुम्हाला मिळणार आहे, हे लक्षात ठेवा. धन्यवाद. भांडी असतात, ही भांडी अत्यंत महत्त्वाची असतात. इतकं सुंदर हे काशापासून तयार केलेलं ही वाटी आहे. ह्याचं वजन पण खूप जास्ती आहे. हे जे ताट आहे हे ताट सुद्धा काशापासून तयार केलेलं आहे. हे वेगवेगळे धातू आपल्या परंपरेमध्ये होते. आणि अशी ताटं जर पाहिजे असतील तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा नंबर दिलेला आहे. तुम्हाला अशा ताटांची मागणी जर तुम्ही व्हॉट्सॲपवरनं जरी केलीत तर या ताटांची सगळी मोजमापं किंवा त्यांचं वजन, पाठवण्याचा खर्च सगळं तुम्हाला घरपोच मिळेल.